नमस्कार, प्रियांकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त लहान मुलांसाठी स्पेशल डिश अशी बनवणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता, याचा कलर एकदम मस्त असा आलेला आहे आणि खाण्यासाठी देखील एकदम सुंदर असे लागणार आहे। तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि प्रियांकाज किचन नवीन असाल तर सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉन क्लिक करून ऑल प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। तर आजची ही रेसिपी तुम्ही लहान मुलांना नक्की बनवून द्या, त्यांना खूप आवडेल। चला तर आजच्या या स्पेशल अशा रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला इथे मी बाउल घेतलेला आहे, यामध्ये घेऊयात 2 वाटी रवा। हा रवा आपण जो उपमा शिरा बनवण्यासाठी वापरतो तोच आहे। तर इथे हा रवा घेतलेला आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी दही घालून घ्यायचं आहे, त्यानंतर 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। आता याला चांगले मिक्स करून घेऊयात। रवा चांगला भिजला पाहिजे। आपण यामध्ये चवीसाठी दही घातलेला आहे आणि आपण यामध्ये लागेल तेवढं पाण्याचा वापर करू शकता। तर सुरुवातीला आपण यामध्ये 1 वाटीच पाणी घातलेलं आहे, याला चांगले मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला गरज वाटत असेल तर आपण यामध्ये पाणी घालून घेऊ शकता। तर इथे मी आणखीन थोडं पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घेत आहे। आपण ज्या पद्धतीने इडलीला बॅटर तयार करतो त्याच पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आपण हा रवा घेताना भाजून वगैरे घेतलेला नाही। तर इथे मी थोडं पाणी घालून अशा पद्धतीने एक बॅटर तयार करून घेत आहे। रवा सुरुवातीला पाणी शोषून घेतो, तर त्यामुळे यामध्ये सुरुवातीला 1 ते 2 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे बॅटर 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे 15 मिनिटं झालेले आहेत। रव्याने पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता। तर याच्यामध्ये आपण आणखीन थोडे पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेऊयात। तुम्ही ज्या पद्धतीने तांदळाची इडली बनवता त्या पद्धतीचं हे बॅटर तयार झालं पाहिजे। इथे मी आणखीन थोडं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घेत आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये मिरची, आलं देखील वापरू शकता। मीठ आणि साखर घालून झाली की याला चांगले मिक्स करून घेऊयात। आता आपल्याला हे बॅटर 3 रंगामध्ये तयार करायचं आहे। तर आता आपण हे बॅटर तयार झालेले याला 3 पार्टिशनमध्ये डिवाइड करून घेणार आहोत। तर इथे मी हे बॅटर आहे ते 3 बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर सुरुवातीला एका बाउलमध्ये मी इथे कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घेऊयात। यामुळे आपल्याला याच्यामध्ये नॅचरल कलर येणार आहे। याला चांगले मिक्स करून घेऊयात। इथे मी आणखी अगदी थोडासा यामध्ये खाण्याचा कलर वापरला आहे, अगदी चिमूटभर वापरला आहे। तुम्हाला जर वापरायचं नसेल तर तुम्ही कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे त्या पद्धतीने हे बॅटर तयार करून घेऊ शकता। तुम्ही ते पाहू शकता, याचा मस्त असा कलर आलेला आहे। आता याला बाजूला ठेवूयात। त्यानंतर इथे मी दुसरा बाउल घेतलेला आहे, यामध्ये आपण ऑरेंज कलरसाठी इथे मी गाजर आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेऊयात आणि याला चांगले मिक्स करून घेऊयात। तुम्ही यामध्ये अगदी नॅचरल कलरसाठी इथे गाजराचा वापर करू शकता। यामध्ये देखील मी अगदी थोडासा किंचितभर असा ऑरेंज कलर वापरला आहे। तुम्हाला जर वापरायचा नसेल तर तुम्ही गाजराचाच वापर करून ही डिश बनवू शकता। याला चांगले मिक्स करून घेऊयात। तर आता आपले हिरवा आणि ऑरेंज कलरचे इथे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हे बॅटर बाजूला ठेवूयात। आता आपण ही जी रेसिपी करणार त्यासाठी इथे मी अगदी लहान आकाराच्या वाट्या वापरल्या आहेत, तुम्ही इडली पात्रामध्ये देखील बनवू शकता। तर याला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे। आता आपण सुरुवातीला ऑरेंज कलर आहे तो घेणार आहोत। तिथे याला मस्त असा कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये याला फर्मेंट करण्यासाठी अगदी थोडंसं इनोचा वापर करणार आहोत, तुम्ही खायचा सोडा देखील वापरू शकता। इथे मी पाव चमचा हा इनो घालून घेतलेला आहे। याला ॲक्टिवेट करण्यासाठी यावर अगदी थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे आणि याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। दुसरीकडे मी गॅसवर देखील एका कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यावर एक स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवून दिला आहे। इनो चांगला मिक्स करून झाला आहे की आपण जे वाटी ग्रीस करून घेतलेले आहे त्यामध्ये 1 चमचा आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे। तर आपण इथे 3 कलरचे लेयर बनवणार आहोत। तर सुरुवातीला अगदी 1 ते 1.5 चमचा यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे बॅटर अगदी चांगलं फर्मेंट देखील होतं आणि पटकन ही डिश तयार होते। आता आपण इथे वाट्या तयार झालेल्या आहेत, पाण्याला देखील चांगली उकळी आलेली आहे। यावर एक अशा पद्धतीची जाळीची प्लेट घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर या वाट्या यावर ठेवून घ्यायच्या आहेत। तुम्ही इडली पात्रामध्ये देखील ही डिश बनवू शकता। आता यावर झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटांसाठी
वाफवून घेऊयात. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. अगदी 3 मिनिटांमध्ये हे चांगलं शिजून येतं. तर इथे 3 मिनिटं झालेले आहे, त्याला थोडंसं सेट झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे सफेद कलरचं आहे म्हणजेच फक्त रव्याचं बॅटर आहे ते घालून घेऊयात. यामध्ये देखील मी अगदी पाव चमचा इनो घालून याला फर्मेंट करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालून घेऊयात. 1-1 चमचाच बॅटर घालायचं आहे. सर्व घालून झाले की पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस 3 वेळा करायची आहे, म्हणजे यामध्ये अगदी केशरी, पांढरा, हिरवा असे लेयर येतात. ते झाकण ठेवून 5 मिनिटं आणखीन शिजवून घेतल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. आता यावर हिरव्या कलरचं आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते देखील यावरती 1-1 चमचा घालून घेऊयात. हे बॅटर घालून याला 5 मिनिटं आणखीन शिजवून घेऊयात. इथे 5 मिनिटं झालेले आहेत, तर सुरुवातीपासून आपल्याला 15 मिनिटे लागलेली आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त अशी इडली फुलून तयार झालेली आहे. आता आपण चेक करूयात. यामध्ये सुरी किंवा टूथपिकच्या साहाय्याने आपण चेक करणार आहोत. वाटीमध्ये मधोमध अशा पद्धतीने सुरी घालून पाहायची. एकदम क्लीन आली की समजून जायची की मस्त अशी इडली शिजलेली आहे. आता आपण याला बाजूला काढून थंड करून डिमोल्ड करून घेऊयात. तर वाटीमध्ये आपण तेलाने ग्रीस केल्यामुळे पटकन डिमोल्ड होते. तर थंड झाल्यानंतरच करायची, नाहीत तर गरम असताना तुम्ही जर काढायचा प्रयत्न केला तर ही इडली तुटून येते. तिथे मस्त अशी 3 लेअरमध्ये ही तयार झालेली आहे. तुम्ही यावरती मोहरी, तेल आणि कढीपत्त्याची देखील फोडणी देऊ शकता. तर मी ते फोडणी देणार नाही, ही तुम्ही इडली चटणीसोबत खाऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.